या ठिकाणी तिताला पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 9 यामध्ये लिहिलेलं आहे, दिलेल्या शिक्षणानुसार जे काही शिक्षण आम्हाला परमेश्वरापासून मिळालं, जे काही शिक्षण आम्हाला आमच्या आत्मिक पिता, ज्याला आम्ही पाळक साहेब म्हणतो किंवा पास्टर साहेब म्हणतो, किंवा आमचा ज्याला आम्हाला चांगला रस्ता दाखवणारा जगातला याजक प्रोफेट साहेब असतील, भविष्यवक्ते साहेब असतील, पालक साहेब असतील, रेव्हरंड साहेब असतील, बिशप साहेब असतील, कोऑर्डिनेटर साहेब असतील, कर्नल साहेब असतील, फादर साहेब असतील, जे काही साहेब असतील, त्यांच्यापासून आम्हाला जे शिक्षण मिळालेलं आहे, या ठिकाणी लिहिलेलं आहे, दिलेल्या शिक्षणानुसार. आता दिलेलं शिक्षण आम्हाला ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी जे दिलेलं शिक्षण आहे ते कुणी दिलेलं आहे, कुणापासून दिलेलं आहे, कुणाचं शिक्षण दिलेलं आहे आणि ते योग्य आहे का नाही, याप्रमाणे आतापर्यंत आम्ही विश्वसनीय राहिलो. कारण जे आमच्या वडिलांनी आम्हाला दिलं त्यामध्ये आम्ही समाधान राहिलो. पण तुम्हाला सांगू द्या प्रिय, ज्या वेळेस लेकरू छोटं असतं त्यावेळेस त्याच्या आई आणि वडील त्याच्या हाताच्या बोटाला धरतात आणि रस्त्याने चालवतात. प्रत्येक ट्रॉफिक पासून, प्रत्येक खड्ड्यापासून, प्रत्येक काट्यापासून, प्रत्येक अडखळणाऱ्या स्पीड ब्रेकर पासून त्याचं संरक्षण करतात. आणि ज्यावेळेस त्या लेकराला चालायला येतं तो पुढे चालतो, त्याच्या आई बाप त्याच्या पाठीमागे धावतात. आणि नंतर असं करता करता तो मनुष्य ज्यावेळेस तरुण वयात येतो तो प्रौढ होतो आणि प्रौढ मध्ये सर्व अधिकार जसं त्याच्या आईबापाकडे ते सगळे शिक्षण सगळ्या गोष्टी असतात, अशाच प्रकारच्या तारुण्यात आलेल्या प्रौढ व्यक्तीकडे असतात. आणि मग मात्र तो त्यांच्या आईबापाचा सन्मान करतो, आदर करतो, मान राखतो, त्यांची सुश्रूषा करतो, त्यांना सल्यूट करतो, त्यांच्या शिक्षणाबद्दल आभार मानतो. परंतु आता मात्र त्याची वैयक्तिक स्वतःची जबाबदारी राहते का मला इथून पुढे शिक्षण कसं घ्यायचं आहे. बऱ्याच अंशी होतं आमचं लेकरू बालवाडीत गेलं ना का त्याची आहे ना डबा घेऊन त्याच्या पाठीमागच. त्याच्यात दोन उद्देश असतात, एक तर त्या लेकराला सांभाळण्यात जातं आणि दुसरी गोष्ट त्या लेकराचा भात घरी घेऊन येता येतो. परंतु ज्यावेळेस तो कॉलेजला जाईल ना त्याचे आई वडील कॉलेजच्या बाहेर सुद्धा बसू शकत नाही आणि त्याला बसायची अथॉरिटी नाही. अशाच प्रकारे प्रभू मध्ये ज्यावेळेस आम्ही प्रौढ झालेलो आहोत, अनेक दिवसाचे प्रभू मध्ये वाढलेलो आहोत, तर निश्चित अर्थाने आम्हाला दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा, आम्हाला जे काही प्राप्त झालं त्याला आम्ही धरून राहणार आहोत का. आता मी कालच्या भागामध्ये बघितलं की या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वरापासून, प्रभू येशू ख्रिस्तापासून जे शिक्षण आम्हाला मिळाले त्याला स्थिर धरून राहण्यासाठी गलतीकराचं पत्र अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 6 मध्ये लिहिले, ज्याला वचनाचं शिक्षण मिळालेलं आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थाचा वाटा द्यावा. आणि इफिस 4:21 मध्ये आम्ही पाहिलं की येशूच्या ठायी जे सत्य होते त्याप्रमाणे, मग आम्हाला येशूच्या ठायी जे सत्य होतं त्याप्रमाणे शिकवण मिळालेली आहे का, पहिला नंबर. दुसरी गोष्ट जर नसेल मिळाली तर आज परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने तुम्हाला स्वातंत्र्य केलेलं आहे, तुम्हाला आणि मला गुलामगिरीत ठेवलं नाही. आज आम्हाला प्रत्येकाला सुज्ञानाची जिभा दिलेली आहे, आम्हाला शिक्षण मिळालेलं आहे आणि आम्हाला पवित्र शास्त्र उपलब्ध आहेत. आणि आज आम्ही ते जर घेतलं, प्रीतीपूर्वक प्रार्थनापूर्वक परमेश्वराकडे आमच्या अपराधाची पापाची क्षमा मागितली आणि परमेश्वराला जर म्हटलं की प्रभू मी ज्ञानाने उणा आहे, तू मला ज्ञान दे. देव जर जगातल्या सर्व गोष्टी जर तुम्हाला आणि मला पुरवतो तर देवाकडून मागितलेलं विशिष्ट असं ज्ञान तो आम्हाला का देऊ शकणार नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जे ज्ञान आणि उणी असेल त्यांनी परमेश्वराकडे मागावं. आज ज्यांना आतापर्यंत गलत शिक्षण मिळालेलं असेल त्यांना मी प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक पुत्र या नात्याने मी सांगू इच्छितो की तुम्ही परमेश्वराकडे मागा, तुम्ही पवित्र आत्म्याकडे मागा, तुम्ही प्रभू येशूकडे मागा, तुम्ही परमेश्वर पित्याकडे मागा आणि तो तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. मग अशा प्रकार दिलेलं शिक्षणानुसार विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असावा. यासाठी की कशासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास, सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यास कुंठित करावयास समर्थ असावा. आणि म्हणून प्रियाओ, आम्हाला ज्या गोष्टी मिळणार आहेत किंवा आमच्याकडे ज्या गोष्टी आहेत
त्या गोष्टीमध्ये परमेश्वराने आम्हाला सुंदररित्या चालवलं पाहिजे. परमेश्वराने त्या गोष्टी आम्हाला सगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्हाला काय केलेल्या पाहिजे, सावध करायला पाहिजे. आणि त्यासाठी उत्तम आहे ते म्हणजे शिक्षण. पाहूया पौलाचं तिताला पहिलं पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 10. कारण अनावर व व्यर्थ बोलणारे. कारण काय आहे आम्ही शिक्षित असावं? कारण काय आम्हाला सत्य असावं? कारण काय आम्ही सुरक्षित असावं? कारण काय आम्ही नाशात जाऊ नये? कारण काय आम्ही मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावरून घसरू नये? कारण काय आमच्यासाठी स्वर्गाच्या राज्यात ठेवलेला मुकुट कुणी फसवून आम्हाला तो घेण्यासाठी कुणीतरी मागं ओढू नये. म्हणून पौलाचं तिताला पत्र अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 10 आणि त्याची हेडलाईन्स आहे खोटे शिक्षण. आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे कारण अनावर व व्यर्थ बोलणारी. अनावर या शब्दाचा अर्थ असा आहे आमची जेवढी कॅपॅसिटी काय किंवा आमच्याकडे जेवढं मिळालेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आमच्या स्वतःचा माल मसाला लावून तयार केलेलं, त्याची किंमत वाढवलेलं, त्याचं वजन वाढवलेलं, त्याचं व्हॅल्युएशन वाढवलेलं, त्याचा आकार बदललेलं, हे असे अनावर झालेले पोळ असतात ना, पोळ तर ते इतके सुदृढ असतात ना, ते अनावर झालेले असते. त्यांच्या अंगावर मांदच साधत नाही, तर नुसतं असे डुलत चालतात. कारण त्यांना आयत खाण्याची, फुकट खाण्याची, कुणाच्याही वावरात घुसायचं, कुणाच्याही गावात खायचं, कारण त्यांना पोळ म्हणून सोडून दिलेलं असतं. अशा प्रकारचे व्यर्थ बोलणारे, पवित्र शास्त्राच्या व्यतिरिक्त व्यर्थ म्हणजे काय? जगातल्या गोष्टी, जगातला डामडोल, जगातले हौस, जगातले मौज, जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी प्लॅनिंग, जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी आशीर्वादित सभा, जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी भविष्यवाण्या, जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी देवाच्याच पवित्र शास्त्रातल्या ग्रंथातले वचन घेऊन, शिक्षण घेऊन वेगळ्या पद्धतीचं शिक्षण देणारे, हे व्यर्थ बोलवणारे आणि फसविणारे. विशेष करून हे नुसतं बोलत नाहीत, तर हे लोक बोलून फसवतात. जसं आदामाने हवेला त्या सर्पानं, त्या सापानं, त्या सैतानानं, त्या दियाबलनं सापाच्या स्वरूपात येऊन त्याच्या आवाजात त्याच्या मनातला असणाऱ्या गोष्टी बोला आणि अशा प्रकारे त्या हवाबाईला सुद्धा बोलायला लावल्या. तो तर बोललाच, कारण परमेश्वरची आज्ञा जी होती त्या आज्ञाला आणखीन माल मसाला लावून हे असंच आहे का, हे तसंच आहे का, नाही ही जर गोष्ट केली तर तुम्ही मरणारच नाही. यांना सांगितलं तू मरणार आहेस, हे म्हणे नाही मरणार. मग यांच्यामध्ये त्या अनावर बोलून, व्यर्थ बोलून, फसवून हवाबाईला आणि आदम बाबाला फसवलं. आदम पास्टर आणि हवा सिस्टर. तर अशा प्रकारचे आदम पास्टर आणि हवा सिस्टर हे शेवटच्या काळामध्ये भरपूर आलेले आहेत, तयार झालेले आहेत. किंबहुना त्यांचं कार्य त्यांनी चालू केलेलं आहे आणि अनेक लोकांना डासळून ठेवलेलं आहे, अनेक लोकांना जखमी करून ठेवलेलं आहे, अनेक लोकांच्या जीवनामध्ये रगतपिती फोडून टाकलेली. आम्ही एका देवाच्या सेवकाचा व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओ मध्ये होतं की ते ज्यावेळेस डायबिटीज सारखा प्रकार होतो ना रक्ताचा मध्ये, गोड खाल्ल्यानंतर शरीर हे जातं, त्याला कुठल्या प्रकारचे जर जखम झाली ना तर त्याच्यामध्ये पॉइझन तयार होतं आणि त्या पॉइझननी सगळं सडवलं जातं. तर असं अनेक लोकांना त्यांनी सोडून ठेवलेलं आहे. अनेक लोकांचा उपचार देखील होण्याच्या मार्गावर नाही. तर हे काय केलेलं आहे, अनावर व्यर्थ बोलून फसवून पुष्कळ लोक आहेत, असे पुष्कळ लोक आहेत आणि पुष्कळ लोकांनी पुष्कळ लोकांना डासळलेलं आहे. मराठी भाषेमध्ये डासळणं म्हणजे लचके तोडणं. जसं एखादा जंगलातला एखादा प्राणी असतो आणि त्याच्यावर 2, 3, 4, 5 प्राणी अटॅक करतात आणि त्याचे लचके तोडून जिवंत असतानाच त्याला मारतात. तो प्राणी धरले कधी मरत नाही. काही प्राणी असे आहेत का पाठीमागून खायला सुरुवात करतात. प्राणी ना पुढं हातपाय खोडीत असतो, आळडत असतो, निम्मत शरीर त्याचं खाण्यात पण जातं तोपर्यंत. तो विशेष करून याच्यामध्ये सुंता झालेल्या पैकी आहेत. आता या ठिकाणी मला या वचनावर देवाच्या दृष्टिकोनातून एक नजर मारायची आहे, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून नजर मारायची आहे. कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे पुष्कळ लोक आहेत. त्यात विशेष करून सुंता झालेल्या पैकी आहे. सुंता झालेल्या पैकी
आता पवित्र शास्त्रामध्ये सुनता ही कराराची खूण आहे. पवित्र शास्त्रामध्ये सुनता ही परमेश्वराच्या एक नियमाची खूण आहे. आणि असे सुनता झालेले लोक यामध्ये आहेत. मग आता तुम्ही म्हणाल की सुनता झालेले लोक आता आपल्यामध्ये ख्रिस्ती समाजामध्ये तर नाहीत पाळक साहेब, हे कसं काही शक्य आहे? ज्यांनी बाप्तिस्मा घेतला ना, सुनतेनंतर बाप्तिस्माचा प्रकार चालू झाला. त्या पाण्याच्या बाप्तिस्म्यानंतर आत्मिक म्हणजे आगणीचा बाप्तिस्मा, ती एक सुनता खुनी. तर असे झालेले लोक म्हणजे पाण्याने बाप्तिस्मा घेऊन आग्नीचा बाप्तिस्मा झालेले, पवित्र आत्मा मिळवलेले, परंतु आदाम ब्रदर आणि हवा सिस्टर जशा फसल्या ना, अशा जगातल्या मोह पाशामध्ये, अनावर गोष्टीमध्ये, व्यर्थ गोष्टीमध्ये, फसवणाऱ्या गोष्टीमध्ये पुष्कळ जण अडकलेले आहेत. आणि त्याच्यापैकी पवित्र आत्मा प्राप्त झालेले पास्टर, ब्रदर, सिस्टर, बिलिव्हर्स, भाऊ बहिणी, आई वडील, प्रिय लेकरांचा देखील समावेश आहे. तर प्रिय, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला समजल्या पाहिजे, जेणेकरून आम्हाला समजल्यानंतर या पुढची पिढी अनावर आणि व्यर्थ होणार नाही, व्यर्थ बोलणार नाही, फसवल्या जाणार नाही आणि लोकांचा नाश होणार नाही. आणि म्हणून प्रिय, तुम्हाला आणि मला जपणं खूप महत्वाचं आहे. त्या ठिकाणी त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. अनेक वेळेस आम्ही पाहतो की वारंवार गेल्या शिक्षण भागामध्ये अनेक वेळेस आम्ही देवाच्या वचनाच्या माध्यमातून दोष दाखवणे, चुका, नीती शिक्षण, मार्गदर्शन, बोध या विषयावर बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. परंतु अनेक सुनता झालेले जे लोक आहेत ना, ज्यांना असं वाटतं की पवित्र आत्म्याचा अभिषेक आम्हाला मिळालेला आहे आणि देव आमच्या हातून काम करत आहे, असे लोक काय करते? अशा लोकांचं तोंड बंद केलं पाहिजे. पौलाचं तिताला पत्र, 1 अध्याय, वचन क्रमांक 11, त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. चिकटपट्टी लावली पाहिजे, चिकटपट्टी. कारण काय? का त्यांचं तोंड बंद करायचं? का त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावायची? आणि कोणत्या प्रकारची चिकटपट्टी लावायची आणि का लावायची? तर जे शिकू नये ते, जे शिकवायचंय, जे शिक्षण द्यायचंय, जे लोकांना तरबेज करायचंय, जे लोकांना सत्य मांडायचं, ते जे शिकवायचं ते न शिकवता जे शिकू नये, जे धर्माचरण किंवा परमेश्वरचं ख्रिस्ती जीवन जगायला ज्याचा काही फायदा नाही, आत्मिक वाढ होण्यासाठी काही फायदा नाही, वचनामध्ये वाढण्यासाठी काही फायदा नाही, स्वर्गाच्या राज्यामध्ये एक एक पाऊल पुढे टाकण्यास काही फायदा नाही, परंतु जगातल्या सर्व प्रकारच्या गोष्टीचा ज्यामध्ये फायदा होईल, आम्ही वाचूया ते, त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. जे शिकू नये ते आणि ते पैसा मिळवण्यासाठी शिकवतात व ते संपूर्ण घराण्याच्या विश्वासाचाच नाश करतात. आणि तिने आता ते का शिकवतात? त्यांचा बाप्तिस्मा झालाय, पवित्र आत्मा मिळालाय असं म्हणतात, लोकांना ते दाखवतात वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलून किंवा चिन्ह आणि चमत्कार करून. चिन्ह आणि चमत्कार मिळाला झाला म्हणजे पवित्र आत्मा तुमच्या जवळ आहे असं नाही. हे डोक्यातलं खोळ काढून टाका, हे येडं खोळ. कारण अनेक वेळेस आम्ही पाहिले की पळातण्यामध्ये अनेक लोक बहिणी भावंड येतात, अहो ते पण अन्य भाषेमध्ये बातचीत करतात आणि मग देवाचे सेवकांनी अन्य भाषेमध्ये बातचीत करतात. दोघातला फरकच कळा ना काही. या ठिकाणी 11 वचनामध्ये लिहिले, त्यांचं तोंड बंद केलं पाहिजे. जे शिकू नये ते. बरं, ते काय शिकवतात? त्याच्या पाठीमागचं एक महत्वाचं कारण आहे, त्यांना पैसा मिळवायचा असतो, दुसरा त्यांचं ध्येयच नसतं. मग दुसऱ्या माणसाचा नाश झाला तरी चालेल, अख्ख्या घराचा, अख्ख्या कुटुंबाचा नाश झाला तरी चालेल. अहो, जेव्हा देवाचे सेवक एकाच्या घरामध्ये जातात, आम्ही पाहिलं पौल आणि सिला त्यांना खोड्यामध्ये अटकलेलं असताना त्यांनी देवाची स्तुती आराधना केली, त्या ठिकाणी तुरुंग हादरला गेला, सर्व प्रकारचे बंधनं तुटले आणि त्या ठिकाणी तो तुरुंगाचा अधिकारी येऊन स्वतःचा घाय करावा लागला. त्यावेळेस देवाचे अभिषिक्त सेवक पौल महाराज त्या ठिकाणी होते आणि ते म्हणतात की तू स्वतःचा घाय करू नको, कारण आम्ही सर्वजण इथंच आहेत. मग त्याच्या लक्षात आलं की मग तो त्या ठिकाणी डायरेक्ट म्हटलं की माझं तारण व्हावं म्हणून मी काय करायला पाहिजे. मग त्याने परमेश्वरच्या गोष्टी त्याला सांगायला सुरुवात केल्या. रात्रीच्या रात्री तो त्याला त्याच्या घरी घेऊन गेला, त्याच्या जखमा धुतल्या, त्यांना जेवण खाऊन घातलं, देवाचं पवित्र परिवर्तन करणारं वचन त्यांनी ऐकलं. त्याच रात्री त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि अख्ख्या घराचं तारण झालं. आज असे लोक आहेत की गलत शिक्षण देऊन अख्ख्या घराचा सत्यानाश करतात. देवाचा सेवक जर एखाद्याच्या घरामध्ये गेला तर अख्ख्या घराचं तारण झालं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त जक्काईच्या घरामध्ये गेला आणि प्रभू येशूने त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि ज्यावेळेस जक्काईला ते समजलं आणि जक्काईने पश्चाताप केला आणि प्रभू येशू खरोखर म्हटला आजच या घराचं तारण झालेलं आहे.
या ठिकाणी लिहिलेले प्रिय 11व्या अध्यायामध्ये की त्याचं तोंड बंद केले पाहिजे जे शिकू नये ते आणि तिने पैसा मिळवण्यासाठी शिकून ते संपूर्ण घराण्याचा. अहो इथं देवाचे सेवक पोहोचवल्यानंतर संपूर्ण घराण्याचं तारण होतं. आणि हे काळपुळी सारखे व्यर्थ करणारे, अनावर फसवणारे हे जे लोक आहेत, स्वतःला प्रोफिट समजणारे, संदेश समजणारे, पाळक समजणारे, रेव्हरंड समजणारे, जे काही कोणते समजणारे, जर तुम्ही आणि मी आणि तिने पैसा मिळवण्यासाठी लोकांना जर वेगळ्या प्रकारचं शिक्षण देत आहोत आणि लोकांच्या तारणाच्या ऐवजी लोकांचा सत्यानाश करीत आहोत, तर प्रिया हो, सावधान, खबरदार. देव तुमचा आणि माझा हा झाडा घेणार आहे. कारण तुम्हाला आणि मला प्रत्येक घराचं तारण करण्यात, अहो बायबल सांगतं की एकही आत्म्याचा नाश होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. आपण अख्ख्या घराण्याचा सत्यानाश करतो. बायबल मध्ये आमच्या पूर्वी घडून गेलेल्या देवाच्या महान सेवकांनी लोकांच्या घराण्याचं तारण केलं. आज आम्ही काय करत आहोत? या ठिकाणी लिहिलेलं आहे, पैसा मिळवण्यासाठी शिकून ते संपूर्ण घराण्याचा, विश्वासाचा नाश करतात. त्या लोकातील त्यांचाच कोणी एक संदेष्टा म्हणतो. काय म्हणतो पाहूया. कृती सदा लबाड. आता हे का करतात? कारण ते लबाड आहेत. हे का करतात? ते दुष्ट आहेत. हे का करतात? ते पशु समान आहेत, जनावरांसारखे. हे का करतात? ते आळशी आहेत. हे का करतात? ते खादाड येत. वचन सांगतंय, मी नाही सांगत. देवाचं वचन या ठिकाणी पुन्हा एक वार वाचो आपण. कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे पुष्कळ लोक आहेत, त्यात विशेष करून सुनता झालेल्या पैकी आहेत. म्हणजे बाप्तिस्मा झालेले, पवित्र आत्मा मिळालेले, वचनाचं मार्गदर्शन मिळालेले, कुणीतरी मानवलेले, कुणीतरी देवाचे अभिषिक्त, हे लोक यांचं तोंड बंद केलं पाहिजे. जे शिकू नये ते, जे शिकवायचं ते शिकवित नाहीत, आणि जे शिकूच नाही, ज्याच्यापासून काही फायदा नाही, ज्याच्यापासून काही आत्मिक जीवन वाढणार नाही, ज्याच्यापासून स्वर्गाचं राज्य आमच्यापासून कितीतरी किलोमीटर लांब राहील, अशा प्रकारचं शिक्षण हे देतात. आणि ते का देतात? तर त्याच्या माध्यमातून त्यांना अनिती करून पैसा मिळवायचा असतो. त्यांचं मेन टार्गेट असतं पैसा मिळवणं. आणि पैसा मिळवण्यासाठी सहजासहजी काबाड कष्ट करून, आज मी त्या झोक्यावर इकडे तिकडे उन्हात आणत, ज्यावेळेस सकाळी 9 ते संध्याकाळी 5-5:30 पर्यंत काम करतो ना, त्यावेळेस 500 ते 600 रुपये रोजंदारी मिळते. परंतु अनिती करायची म्हटलं ना, तर मग एखाद्याला फसवून दिवसाला 6-6 हजार रुपये सुद्धा मिळू शकतो. मग अशा प्रकारे अनितीने पैशाला पैसा कसा जुडल? अहो इथं लोकांना लोकांचे कष्टाचे पुराणा, तर आम्ही लोकांकडून अनिती करून लुटलेले पैसे केव्हा पुरणार आहेत? अवे सर्वसाधारण एखाद्या वेड्याला समजत, भिकाऱ्याला समजत, एकदम गरीबातल्या गरीब माणसाला समजत. मग आम्हाला जर ज्ञानी पंडित किंवा आम्ही काहीतरी खूप मोठे आहोत, तर आम्हाला हे का समजणं असं झाले? कारण त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. जे शिकू नये ते आणि तिने पैसा मिळवण्यासाठी शिकवतात, आणि नुसतं शिकवतच नाही तर संपूर्ण घराण्याच्या विश्वासाचा नाश करतात. आणि त्या लोकातील त्यांच्यातला कोणी एक संदेष्टा म्हणतो की कृती सदा लबाड. मग यांच्यामधले गुण, हे गलत शिक्षण देणारे, गलत डॉक्ट्रिन करणारे, बायबलच्या व्यतिरिक्त स्वतःच डामडौल किंवा स्वतःच्या इच्छा वचनाच्या माध्यमातून वचनातला काही भाग घेऊन आपला काही भाग लावून जोडून टाकून त्याला अनितीचं निर्माण करून परमेश्वरापासून आलेल्या गोष्टीने शिकवता जगातल्या गोष्टी शिकवणारा लबाड आहे. लबाड तो दुष्ट आहे. तो लोकांना काही म्हणल. तो पशु आहे. पशु म्हणजे जनावर. जनावराला काही आकलीचा भाग नसतो. जनावराला काही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही मिळणार, फक्त माणसालाच. तो आळशी आणि खादाडी, ही साक्ष खरी आहे. म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल. जे म्हणतात ना दोष लावू नका, ऐका देवाच्या सेवकांनो किंवा बिलोस भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, जे म्हणत आहेत ना की शिक्षणाच्या माध्यमातून दोष लावू नका, पौलाचं तिथला पवित्र पहिला अध्याय वचन क्रमांक 13 ही साक्ष खरी आहे. म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल. कडकपणे
लुचपुचपणाने नाही, असं गाळमाट्यासारखा नाही. प्लीज ब्रदर सोडून द्या ना. नाही, हे ऐकतच नाही भाषा ही. कुत्र्याला जोरातच हाड म्हणावं लागत, नाही तर कुत्रा ना ते घरापर्यंत येऊस ताटात घुसन पार तिकडे बिछाण्यापर्यंत जाईल. त्याला जोरात एकदा हाड म्हणलं ना कुत्रा लगेच निघून जातं. अशा प्रकारे कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल. कुणाच्या पदरी कुणाचाही दोष कुणाच्या पदरी नाही, ज्याचा दोष त्याचा. म्हणजे मी जर दोष केलेला आहे तर बायबल मला दोषी ठरवतं. कुणाचाही दोष कुणावर नाही, कुणाचं वज कुणाच्या खांद्यावर. तुमचं आणि माझं वज परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या खांद्यावर घेतलं. पण आता आम्ही कुणाचंच वज कुणाच्या खांद्यावर टाकू शकत नाही. माझं पाप माझ्या कुटुंबावर किंवा कुटुंबाचं पाप मी घेऊन चालत नाही. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे, आचरणाप्रमाणे, विश्वासाप्रमाणे प्रत्येकाला मिळणार आहे. आणि म्हणून प्रिय हो, आम्हाला जर समजलं आहे तर कडकपणे आम्ही दोष पदरी घालायला पाहिजे. यासाठी की त्यांनी यहुदी कहाण्या, हे लोक कहाण्या सांगून, नाटकं करून, सिरियल तयार करून, एखाद्या काहीतरी गोष्टी करून, एखादी कहाणी गोष्ट तयार करून सत्यापासून बळकावतात. हे काल्पनिक कृत्य, भावनिक होणं. आत्मिक सेवा ही भावनिक नाहीये. भावनिक सेवा तुम्हाला अंधश्रद्धेकडे घेऊन जाते. आणि अंधश्रद्धा ही विश्वासाचा प्रकार नाही, अंधश्रद्धा ही श्रद्धेचा प्रकार नाही, अंधश्रद्धा ही परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग नाही. हा दुष्टाचा सगळ्यात मोठा डावपेच आहे. आणि त्या डावपेचामध्ये अनेक लोक अडकले आहेत. याचं कारण एकच की त्यांना शिकवणारे जे आहेत त्यांना सत्याचं शिक्षण न देता भ्रांतीचं शिक्षण दिलं, काळपुळीचं शिक्षण दिलं, जगातलं शिक्षण दिलं आणि सर्व प्रकारचं लबाड शिक्षण दिलं, सर्व प्रकारचं फसवणारं शिकवण दिलं, सर्व प्रकारच्या दुष्टपणाचं, जनावरासारखं, आळशीप्रमाणे, खादाडप्रमाणे हे शिक्षण देऊन या लोकांचा त्यांनी नाश केलेला आहे. आणि म्हणून अशा लोकांना कडकपणे पदरी दोष घाल. रेफरन्स लिहून घ्या. पौलाचं तिथला पहिलं पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 13, त्यामध्ये लिहिलेलं आहे की कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल. यासाठी की त्यांनी यहुदी कहाण्या आणि सत्यापासून बळकलेल्या माणसांच्या आज्ञा याकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावं. आम्ही विश्वासात खंबीर व्हावं म्हणून आम्हाला देवाच्या वचनाची गरज आहे, म्हणून आम्हाला देवाच्या पवित्र शास्त्रातील शिक्षणाची गरज आहे, आम्हाला सत्याची गरज आहे, आम्हाला देवाकडून आलेल्या सर्व गोष्टीची गरज आहे, जगातल्या नाही. आम्हाला जीवन जगण्यासाठी जगातल्या गोष्टी हव्या आहेत, परंतु प्रिय हो, आम्ही या गोष्टी परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून जोपर्यंत शिकत नाही, जोपर्यंत ते आमच्यामध्ये रुजवत नाही, जोपर्यंत आम्ही इतरांपर्यंत शिकवत नाही, जर शिक्षकाने चांगल्या प्रकारे जर शिकवण त्या लेकराला जर दिली तर निश्चित पुढे जाऊन तो शिक्षकापेक्षा चांगला बनतो. आता आम्ही पाहतो की प्रायमरी किंवा जेडपीच्या शाळेमध्ये किंवा पहिली, दुसरी, चौथी, 7वी पर्यंत ज्यावेळी शिक्षण होतं ना, तर त्यांना गुरुजी म्हणतात किंवा त्यांना कमी असतात, ते त्यांची बुद्धी पण कमीच असते, त्यांचं फक्त डीएड झालेलं असतं. पुढे जे हायस्कूलला येतात ना त्यांचं बीएड झालेलं असतं, मग त्याच्या पुढे जातात ना बीएड झालेलं असतं, त्याच्याही पुढे प्रोफेसर लेवलला जातात ना त्याच्याही पुढे मोठं शिक्षण असतं. मग जे ते कॅटेगरीमध्ये प्राथमिक शाळेमध्ये ज्याने डीएड झालेल्या शिक्षकांनी त्याला एखाद्या विद्यार्थ्याला शिकवलंय, पण पुढे चालून त्या वचनाचा किंवा त्या शिक्षण फायदा घेऊन त्यांनी स्वतः त्यावर स्टडी अभ्यास करून स्वतःचं समर्पण करून ज्यावेळेस तो पुढे जातो ना, तोच व्यक्ती परत एकदा प्रोफेसर सुद्धा बनू शकतो. मग असं काही नाही की त्याला साध्या शिक्षकांनी शिकवलंय सत्य याला महत्वाचं आहे आणि ते सत्य त्यांनी स्वीकारलंय याला महत्व आहे, आणि हे सत्य त्यांनी त्याच्या जीवनामध्ये त्या कृतिशीलपणामध्ये ठेवलं आणि त्या सत्याला त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि अनेक सत्य शोधत असताना मग तो कुठेतरी प्रोफेसर बनतो. मग त्या साध्या शिक्षकाने म्हणायचं नाही माझ्या हाताखालचा विद्यार्थी, तो म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण तो आत्मिक पिता असू शकतो त्याचा, जरी त्याच्यापेक्षा मोठ्या पोस्टन झाला. आणि म्हणून सर्वसाधारण प्रत्येकाला वाटतं की माझ्या हाताखालचा किंवा माझ्या जवळचा जो शिष्य आहे तो माझ्यापेक्षा मोठा असावा, म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त म्हटला माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्याही पेक्षा मोठे महान कृत्य करील. एवढी मोठी ताकद परमेश्वराने का दिलेली आहे? त्याचं कारण एकच, का जो माझ्या रूल प्रमाणे चालेल, जो माझ्या शिक्षणाप्रमाणे चालेल, जो परमेश्वराच्या मार्गामध्ये ठाम आणि स्थिर राहील,
आणि त्याच्यामध्ये वाढत वाढत जाऊन आपली आत्मिकता प्रबळ करील त्या व्यक्ती, मग त्याला स्पेशल कृपादान नसतंय. तो बोलला, तो मनातल्या मनात जरी बोलला ना, समोरच्या एखाद्या गावात जरी गेला ना, एखाद्याचा लोटायची गरज पडणार नाही, त्याच्याविषयी भविष्यवाणी करायची गरज पडणार नाही, काहीच नाही. डायरेक्ट टू डायरेक्ट त्याचं काम, कारण परमेश्वर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये. आणि म्हणून आम्ही वचनाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. यासाठी की त्यांनी यहुदी कहाण्यापासून आणि सत्यापासून बळकविलेल्या माणसाच्या आज्ञा याकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावं. तर आज अनेक लोकांना शिक्षण नसल्यामुळे काय झालं, ते जो बोलबच्चन करणारे पाळक साहेब आहेत ना, तुम्हाला हे मिळेल, तुम्हाला ते मिळेल, तुमचं दुःख आनंदात बदलल आणि तुमचं नोकरीचा प्रश्न सुटल, तुमचं लग्न जमल. आता यांनी लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट पण घेतलेत पाळक लोकांनी, 5-5 हजार रुपये फी घेतात पोरगण पोरगी बघायची. माझ्याकडे 1-2 आले होते, पाळक साहेब तुम्हाला 5,000 रुपये द्या, बघा आमच्या धार्मिक कुटुंब बघा एखादं. आता यांचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेत. हे कॉन्ट्रॅक्ट फक्त जगातलेच घेतलेत. एखादा व्यक्ती असं येऊन म्हणत नाही, पाळक साहेब हा माझा मुलगा घ्या तुमच्या ताब्यामध्ये आणि रोज 1 घंटा याला सत्याचं वचन शिकवा. नाही नाही, हे असं नाही जमणार. आमचा मुलगा घ्या आणि याला नोकरीला लावा, आमचा मुलगा घ्या आणि याचा वशिला कुठंतरी लावा आणि याला 4 पैसे कमवायला लावा. आमच्या मुलाला काम धंदा नाही, तुमच्या वशिल्याने कुठंतरी फॅक्टरीत लावा. बस फक्त जगातल्या गोष्टी. आणि हा पण म्हणतो, हो आपल्या चॉईस मध्ये येणारे ते मोठे साहेब आहेत ना, त्यांना 50-60 हजार रुपये पगार येते, आपल्याला दर महिन्याला 5-6 हजार रुपये डसमावून जातात. मी त्यांना सांगतो काही काळजी करू नका, हा वशिला त्याला लावतो, पण प्रभूकडे वशिला नाही लावत. तात्पुरता नुसता नावाला म्हणतो मी प्रार्थना करतो, काळजी करू नका, पण ह्यो प्रार्थना करीत नाही, याची प्रार्थना ऐकत नाही. हा फक्त काय करतो, त्या व्यक्तीला वशिला लावतो आणि तो साहेब जरा या पोराचं बघा बरं वाकडं तिकडं. जर काही एकदा ते पोरगं वाकडं तिकडे कामाला लागलं म्हणजे परत 5-50-100 रुपयाचे चालू झाले ना. म्हणून मग ह्या ज्या अनितीने निर्माण करणारे प्रसंग, सत्याची परिस्थिती सध्याची आणि परिस्थिती कुणी बयान किंवा कुणी सांगत नाही. याचं कारण काय, की त्याच्या पाठीमागे आमचा स्वार्थ दडलेला असतो. आणि म्हणून तो म्हणतो, अशा कहाण्यापासून आणि सत्यापासून बळकलेल्या माणसांच्या आज्ञा याकडे लक्ष न देता, आता या लोकांकडे लक्ष देऊ नका, तर काय करा, त्या ठिकाणी विश्वासात खंबीर राहा, विश्वासात खंबीर राहा आणि दुसऱ्यांनाही विश्वासात खंबीर ठेवा. शुद्ध जना सर्व काही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे यांना काही शुद्ध नाही. त्यांची बुद्धी व विवेक भाव ही इटाळलेली आहेत, इटाळलेली. आमच्या मराठी भाषेमध्ये ना इटाळलेला शब्द लय भारी. त्या इटाळलेल्या लोकांना ना बाहेर सोडितात, घराच्या बाहेर, त्यांना स्पर्श करीत नाही. महारोगासारखा भयानक रोग समजते त्यांना. इटाळलेले हे असे लोक इटाळलेले. यांच्याशी स्पर्श करणं, यांच्याशी हस्तोलंघन करणं, यांना प्रेस लॉर्ड घालणं, यांना सलाम करणं, हे काही कामाचे नाही. तर तो जे शुद्ध आहेत ना, ते शुद्ध जण सर्व काही शुद्ध आहे. वचन शुद्ध आहे, पण या लोकांना शुद्धच नाही, कारण हे अशुद्धच झालेले आहेत, हे विटाळलेले आहेत. यांचा विश्वास आहे फक्त घेण्यासाठी, यांचा विश्वास देण्यासाठी नाही. हा यांचा विश्वास आहे की देवाने माझ्यामध्ये काम करावं. यांचा विश्वास हा नाही की मी देवासाठी काम करावं. यांचा विश्वास हाच आहे की माझी मंडळी वाढावी. यांचा विश्वास हा नाही की देवाच्या राज्यामध्ये देवाचे लोक वाढावे. जैगिक पद्धतीने ज्यावेळेस आम्ही विचार करतो, तर जगातली गोष्ट जी आहे परमेश्वराची सरळ वैर आहे. आणि म्हणून प्रिय हो, आम्ही लोकांना किंवा माझ्या भावांना, बहिणींना, आई वडील, प्रियजन यांना आम्ही काय शिकवतो याची भान आम्ही ठेवली पाहिजे. कारण काय माहिती का प्रिय हो, आपण आणखी एक रेफरन्स पाहूया. 1 तिमोथी अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 7 आणि 9 वाचा. जे नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, जे नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात व कशाविषयी खात्रीने सांगतात हे त्यांचे त्यांनाच समजत नाही. बरेच जण नियमशास्त्राचे, पवित्र शास्त्राचे चांगल्या प्रकारचे शिक्षक होऊ पाहतात नाही. परमेश्वराचे वचन पूर्ण पण झालेत, पण ते कशाविषयी खात्रीने सांगतात आणि काय सांगतात हे त्यांनाच समजत नाही. सांगून झाल्यावर त्यांना पस्तावा येतोय, आपण हे नव्हतं करायला पाहिजे गाड्या, आपण हे नव्हतं बोलायला पाहिजे गाड्या, आता हे तर आपल्या अंगलट आलंय गाड्या. मग आता याला कसं दाबायचं, मग म्हणायचं नीतिमान एक देखील नाही,
सर्वांनी पाप केलेलं आहे, देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. कुणी कुणाचे दोष काढू नका, कुणी कुणाचं पाप दाखवू नका. तुम्हाला काही न्याय करण्याचा अधिकार दिलेला आहे का? मग ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या पवित्र शास्त्रातल्या आणि त्या आपल्या भौतिक कवच म्हणून उभा करायच्या. आणि म्हणून प्रिया हो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की असे जे लोक आहेत ना, बायबल असं सांगतंय, शुद्ध जनास सर्व काही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे यांना काही शुद्ध नाही. त्यांची बुद्धी विवेक भाव ही विटाळलेली आहेत. 16व्या वचनामध्ये तो लिहित आहे, आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात. आमच्या ठाई देव नाही का? देव आमच्या बरोबर नाही का? पवित्र आत्मा आम्हाला चालवत नाही का? आमच्यामधून चिन्ह आणि चमत्कार होत नाहीत का? आम्ही देवाचे लोकांना त्यांची भविष्यवाणी करत नाही का? अनेक दिवसामध्ये लोकांच्या जीवनामध्ये साक्ष झाल्यात. हे कसं काय शक्य आहे? देव असल्यावी नाही का? मग याच प्रकारामध्ये पौलाचं तिताला पत्र 1 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये लिहिलंय, आपण देवाला ओळखतो, मी देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात, परंतु कृतीने त्याला नाकारतात, आचरणाने त्याला नाकारतात, काम करण्याच्या पद्धतीमध्ये नाकारतात. लोकांमध्ये ज्यावेळेस आम्ही चालतो, उठतो, बसतो आणि ज्यावेळेस आमचं त्यांना दिसतं ना, त्याच्यामध्ये आम्ही नाकारतो, उघड उघड स्वीकार करतो. देवाला आम्ही ओळखतो, देव आमच्या बरोबर ही साक्षीही देतो, परंतु कृती करण्याचा मात्र टायमिंग आला ना, मग मात्र आम्ही त्याला नाकारायला सुरुवात करतो. आता हे अशा प्रकारचे लोक कसे आहेत असं माझं म्हणणं नाही, पवित्र शास्त्राचं म्हणणं आहे. पौलाचं तिताला पत्र मी वारंवार जो रेफरन्स देत आहे तो यासाठी आहे की वैयक्तिक कुणाच्या व्यक्तीसाठी नाही आणि जगातले शब्दाची रचना करून अनेकांना टार्गेट करण्याचं काम नाही, तर अनेकांना शिक्षण देण्याचं काम. पौलाच्या तिताला पहिलं पत्र, तिताचं पत्र, पौलाचा 1 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आम्ही पाहत आहोत, आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात, परंतु कृतीने त्याला नाकारतात. हे लोक अमंगल. अरे हिंदू लोकांना अमंगल शब्द चांगला समजतो. अमंगल आज्ञा भंजक, आज्ञा तोडणारी व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत. नालायक शब्द आहे पवित्र शास्त्रामध्ये. पौलाचा तिताला पत्र अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 16, प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत. आणि मग नालायकचा अर्थ ऐकून घ्या, लायक नसलेला, पात्र नसलेला, अपात्र, नापास, पसंतीत नसलेला, काही कामाचा नाही. जसं मीठ असतं ना, मीठ लायक असतं, पात्रतेचं असतं, शुद्ध असतं, एखादी गोष्टीला चव निर्माण करणार असतं आणि चव घालणार पण असतं. मग या मिठाचा जर खारटपणा गेला तर तो कशाच्याच उपयोगी येत नाही. त्या रस्त्यावर टाकून देतात किंवा त्या उकांड्यावर सुद्धा टाकीत नाहीत, कारण त्या उकांड्यावर असणारं पहिलंच खर्च आहे ना, त्या खताचा सुद्धा सत्यानाश करून हे कशाचाच उपयोग येत नाही, हे नालायक बनतं आणि मग त्याला मिठाचा पायंदळी तोडवायला टाकतात. अशा प्रकारचे लोक हे सांगतात. वचन पुन्हा एक वार आहे का, आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात. जे जे लोक देवाला ओळखतात, बोलून दाखवतात, परंतु कृतीने मात्र नाकारतात, त्याच्या विश्वासाने मात्र नाकारतात, त्याच्या शिक्षणामध्ये नाकारतात, त्याला सत्यतेचं स्वीकारत नाही आणि जगातल्या गोष्टीमध्येच त्यांचं जीवन अर्पण करतात. असे लोक अमंगल आहेत, असे लोक आज्ञाभंजक आहेत, असे लोक चांगल्या कामास नालायक आहेत. आता काही लोकांना वाटत ना, होय नालायक ही शिवी. महाराष्ट्रामध्ये शिवीचा प्रकार हा तुम्ही आणि मी तुमच्या समजवर घेतलेला आहे. नालायक या शब्दाचा अर्थ आहे पात्रतेचा नसलेला, लायकीचा नसलेला. मग ज्यांना जशा प्रकारे घ्यायचं ते घेऊ शकतात, कारण मराठी भाषा आहे शेवटी. परंतु परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये पौलाने तिताला लिहिलेली भाषा आहे आणि तिताला पत्र देत असताना खोट्या लोक काही केले ऐकणातच. बऱ्याच अंशी या पौलाने त्यांना पाया पुढू पुढू सांगितलं, पण पौलाचं काय ऐकलं नाही. पौला पुरतं ऐकायचे, तेवढं पुरते कान द्यायचे आणि पौलाने सांगून झालं का परत कान पाडल्यासारखे करायचे. आणि म्हणून खोटं शिक्षण देणाऱ्याला कडकडीत इशारा की तुम्ही सावधान व्हा. त्यामध्ये मी देखील आलेलो आहे. असं नाही की मी सांगतो म्हणजे मी त्याच्यातून सुटलोय. पहिला झाडाचा प्रभू माझा घेईल, पहिला प्रभू बघत मी लायकीचा आहे का नालायक आहे.
आणि जर देवाच्या वचनाप्रमाणे जर मी लायक असल, पात्र असल, पास असल, माझ्यामध्ये देवाच्या सत्य गोष्टी असल, ओके आमेन. पण नसले तर बायबलच्या नुसार नालायक शब्द वापरलेला आहे. आज्ञाभंजक, अमंगळ, एकदम असे कामातून गेलेले, टाकाऊ, केर, कचरा. ख्रिस्त शिष्याला साजेल अशी वागणूक पाहायला पाहिजे. आणि म्हणून तो म्हणत आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, तू तर शिक्षणाला जे शोभते ते बोल. जे शिक्षण, आता अनेक लोक म्हणजे नाव साहेब तुम्ही शिक्षण देतात आणि तुम्ही बोलतात काय राव, नालायक म्हणतात सरळ सरळ. आता आहे तसा शब्द मी वापरला, त्याला काय माल मसाला लावलाच नाही. उलट त्या शब्दाचं वजन मी कमी करून सांगितलं. आहे असा नुसता नालायक शब्द वापरला असता तर लय लोकांना जड गेला असता. तिथं तर सरळच लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी लिहिलंय, तू तर सुशिक्षणाला जे शोभते ते बोल. वृद्ध पुरुषांनी नेमस्त असावं, गंभीर असावं, मर्यादिशील असावं, विश्वासू असावं, प्रीतिशील असावं, सहनशील असावं, दृढ असावं. तसेच वृद्ध स्त्रियांनी चाल चळवणीक आदरणीय असावं, चहाडखोर नसाव्यात, मद्यपानसक्त नसाव्यात, चांगलं शिक्षण देणारे असाव्यात. त्यांनी तरुण स्त्रियास असं शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळावर प्रेम करणारे असाव्यात. त्यांनी मर्यादिशील असावं, शुद्ध चरणी असावं, घरचं काम पाहणारे असाव्यात, मायाळू असाव्यात, आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहणारे असाव्यात. म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. देवाच्या वचनाची निंदा का होती? कारण ह्या सगळ्या हवाबाई येऊन त्या आदम पास्टर मध्ये हवा भरीत आहेत आणि ह्यो फुग्यासारखा फुगवतो. आणि ते जसे ते फुगे आता नवीन निघलेत ना, ते दुसरं काहीतरी भरतात त्याच्यामध्ये. काय भरतात ते? वर जाते ते नायट्रोजनची हवा. या हवा शिस्तर जी आहेत ना, हवा पालखीन बाई, ह्या ब्रदर मध्ये ते नायट्रोजनची हवा भरतात आणि ह्या आदम पास्टर खूप वरती जातात मग. आणि वरती जातात आणि तसेच गडा पावतात. खाली हवाबाई त्यांची वाट पाहती. त्यांना असं वाटतं की त्यांचं आदम ब्रदरचं रॅप्चर झालं का काय. पण काळजी करू नका, रॅप्चर तुमच्या दोघांचंही होणार नाही. हा, रॅप्चर मध्ये तुम्ही दोघं राहताल, परंतु त्याला तुम्हाला सत्य शिक्षणाला सामोरं जावं लागेल, प्रभूमध्ये ठाम राहावं लागेल, परमेश्वरामध्ये तुम्हाला वाढावं लागेल, तुमच्यातला पशुपणा काढून टाकावं लागेल, तुमच्यातला लबाडपणा काढून टाकावं लागेल, तुमच्यातला दुष्टपणा काढून टाकावं लागेल, तुमच्यातला आळस काढून टाकावं लागेल, तुमच्यातला खादाडपणा काढावं लागेल. कारण परमेश्वराचं बायबल सांगतंय, तू जर खादाड असलं ना तर नैड्याला सुरी लाव. तुमच्यातलं खमीर काढून टाकावं लागेल. ते बटरासारखं फुगवितो, ब्रियड सारखं असं टपुरं करीत, नुसतं फुसका बारा असतो तो फुसका, खमीर. असे बऱ्याचशा लोकांमध्ये खमीर घुसलंय आणि ते फुगले. काही नसताना स्वतःला प्रोफेट समजून घ्यायला लागले, स्वतःचं नावाचं डांगण डावडा करायला लागले आणि काय काय स्वतःच्या नावाचा पार लेबल लावायला लागले. लावा प्रियो, प्रभू येशूचं नाव मागं ठेवा आणि तुमच्याच नावाचं लेबल लावा. प्रभू येशू ते नाव घेईल, लक्षात ठेवीन आणि बरोबर लोकांच्या दरवाजावर चुपकून येईल. मग तिथे गेल्यानंतर लिस्ट बघायचं, आपलं नाव असतं ऑलरेडी. काय काळजी करू नका. जर खोट्या शिक्षणामध्ये तुम्ही आहात, जर खोटं शिक्षण तुम्ही देत आहात तर सावधान. कारण प्रियो, आमचं जीवनी पुस्तकातलं नाव खोडून तिकडे ट्रान्सफर होईल. अनेक लोकांच्या परीक्षा दिल्यानंतर रिझल्ट लागतात ना ब्लॅक बोर्डवर, असं प्रत्येक जण जातो आणि आपलं नाव ऐका बघतो. प्रत्येक जण जातो आणि माझं मेरिटला लिस्टला नाव ऐका बघतो. तसं या मेरिट लिस्ट जी आहे ना परमेश्वराची स्वर्गीय राज्यामध्ये, जीवनी पुस्तकातलं नाव, त्या दावीद राजाकडून जरा थोडीशी गडबड झाली. तर दावीद राजा म्हणला, त्या मेरिट लिस्ट मधलं माझं नाव खोडू नको. त्याला माहिती होतं आता मी गडबड केली म्हटल्यानंतर पेपर काही व्यवस्थित दिला नाही, आपण 100% नापास. मग तो रिक्वेस्ट करतो, माझं जीवनी पुस्तकातलं नाव खोडू नको. अशा प्रकारे खोट्या शिक्षणामध्ये जर असाल, तोडून टाका ते बंधन, तोडून टाका ते जोकडं. ते लबाडीपणाचं शिक्षण असलं तोडून टाका, अनावर शिक्षण असलं तोडून टाका, व्यर्थ गोष्टी असतील तोडून टाका, फुगीरपणाच्या गोष्टी असतील तोडून टाका. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुमची सुनता झालेली असेल, म्हणजे बाप्तिस्मा झालेला असेल, जर तुमचा पवित्र आत्म्याने अग्नीने बाप्तिस्मा झालेला असेल, जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा काम करत आहे आणि तरी देखील तुम्ही जर फसवल्या जात आहात किंवा दुसऱ्यांना जर फसवत आहात तर सावधान. तुम्ही स्वतःचाही नाश करत आहात आणि इतरांचाही नाश करतायत. गर्व आलं की तो बोलत नाही. प्रेज लॉर्ड. हो, त्यांचे मुख शिवलेले येतं आणि ती चांगली गोष्ट आहे. जे बोलत नाही ते चांगले आहेत, त्यांचा आतला आत नाही होणारे, आतल्या आत फायटी मारणार आहे परमेश्वर त्यांना. अनेक लोक ना आतच ठेवतात. जे बोलतात ना त्यांच्या मनामध्ये कधी कपट नसतं, आणि जे स्मित करतात ना हास्य,
किंवा डोळा चिमकावतात किंवा हात दाबतात किंवा काहीतरी खुणा करून त्यांच्या मनात कपट असतं, पाप असतं. जे उघड उघड ताडण असतं ना ते सगळ्यात जास्त प्रेम करणारा व्यक्ती असतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेम केलं, त्याने उघड उघड शिक्षण दिलं, सत्य शिक्षण दिलं. आणि म्हणून आम्ही कालच्या भागामध्ये पाहिलं की लूका शुभवर्तमानामध्ये आम्ही पाहिलं होतं की काल की त्याच्यामध्ये लोक जे आहेत त्या लोकांमध्ये आम्हाला सगळ्यांच नाही लूका शुभवर्तमानाचा आम्ही अध्याय निवडला होता 17 क्रमांकाचा आणि वचन क्रमांक 3 मध्ये म्हटलं होतं की तुम्ही स्वतःला सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष दाखव, त्याला पश्चाताप केल्याशिवाय क्षमा कर. वाचूया आपण लूका शुभवर्तमानाचा 17 अध्याय 3 वचन. तुम्ही स्वतः सांभाळा, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर तुम्ही स्वतः सांभाळा. पहिला प्रथम बायबल पवित्र शास्त्र देवाचं सेवक देवाचं वचन सत्य शिक्षण आम्हाला सांगतंय आम्ही सांभाळा. पहिल्या प्रथम स्वतःला सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव, त्याचा दोष त्याला दाखव. आणि त्याने पश्चाताप केला तर आणि जर त्याने पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर, त्याला क्षमा करून टाक. पण तो जर छाती काढून जर बोलायला लागला ना, देवाचं वचन सांगताना आम्हाला देवाचं वचन फॉलो करायचंय. देवाचं वचन सांगता अनेक लोक म्हणते निंदा करू नको किंवा त्याला बोध करू नको किंवा त्याचे दोष काढू नको. वाचूया. तुम्ही स्वतः सांभाळा, तुम्ही स्वतःला सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव, त्याचा दोष त्याला दाखव. कळणार कसं? जोपर्यंत आपण त्याला म्हणत नाही ना भावा बंधू ब्रदर पास्टर साहेब जे कोणते साहेब असते तुम्ही चुकला आहात, जोपर्यंत आम्ही ती चूक त्याला दाखवित नाही तोपर्यंत तो त्या चुकीबद्दल परमेश्वराकडे किंवा त्या भावाकडे क्षमा कशी मागल किंवा त्याचा तो पश्चाताप कसा करील किंवा त्या काय म्हणून त्याने दुसऱ्याला येऊन म्हणायचं मला क्षमा कर. त्याची चूक तर त्याच्या लक्षात आली पाहिजे ना. मग तुझा भाऊ जर चुकत आहे तर त्याला वचनाच्या माध्यमातून टाळ्यावर आण. तर या ठिकाणी लिहिलंय तुम्ही स्वतःला सांभाळा. आणि तुझ्या भावाने जर अपराध केलेला आहे ना, तुझा भाऊ जर इतर लोकांना गाळात घेऊन जात आहे ना, तुझा भाऊ जर इतर लोकांना गलत शिक्षण देत आहे ना, तुझा भाऊ जर इतर लोकांचं लोबाडीत आहे ना, तुझा भाऊ जर लबाड आहे, तुझा भाऊ जर दुष्ट पशु आळशी खाराडासारखा जगतोय, तुझा भाऊ जर नुसता जगातल्याच गोष्टीची भविष्यवाणी करतो किंवा जगातल्याच गोष्टीचं ज्ञान लोकांना पाचतो, आत्मिक गोष्ट काहीच सांगत नाही, तुझा भाऊ जर खोटं शिक्षण देतो ना, तर एक काम कर, तू पहिला स्वतःला सांभाळ. तुझ्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत का? येस आहे. मग ठीक आहे, आहेत ना. मग तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याला त्याचा दोष दाखव. तो काय चुकलाय, कुठं चुकलाय, कधी चुकलाय, कमून चुकलाय, कशासाठी चुकलाय, त्याच्या पाठीमागे त्याचे काय प्रॉब्लेम होते का, त्याची समस्या होत्या का, त्याच्यावर दबाव होता का, त्याच्यावर तणाव होता का, त्यांनी स्वार्थासाठी केल्यात का, त्यांनी नेमकं कशासाठी केल्यात, ही त्याला चूक दाखव ना. आणि म्हणून मी चॅलेंज दिलं 2 भागापासून आणि या 3ऱ्या भागामध्ये चॅलेंज देतो की जे म्हणतात ना दोष दाखवू नका. लूका शुभवर्तमान अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 3 मध्ये लिहिले तुम्ही स्वतःला सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखवच म्हटलेलं आहे. जवळजवळ तुम्हाला 3 ते 4 रेफरन्स मी दोष दाखवण्याचे दिलेले आहेत. हा शिक्षणाचा भाग आहे. आपण शिक्षण भाग 8वा शिकत आहोत की आम्हाला काय काय शिकायला मिळालं पाहिजे, काय काय शिक्षण दिलं पाहिजे, आम्ही काय काय शिकलो पाहिजे, आम्ही काय शिकलेलो आहोत ना. आता त्याला थोडं बांधायचं, कारण अनेक लोक जगातल्याच गोष्टी शिकले, आत्मिक गोष्टी काही कोणी शिकणार. आत्मिक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा, आत्मिक गोष्टीमध्ये वाढण्याचा प्रयत्न करा. आणि मग या ठिकाणी लिहिले तुझा भाऊ जर काही अपराध केला असेल तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्चाताप केला. वाचूया. पश्चाताप केल्यास त्याने पश्चाताप केल्या तर त्याला क्षमा कर. त्याने पश्चाताप केल्यास त्याला क्षमा कर. पश्चातापच केला नाही तर क्षमा करायची कशी? पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय, शिक्षण सांगतंय. आणि हे लूका शुभवर्तमानामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने हे अभिवचन दिलंय. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघलेले हे शब्द आहेत. हे कोणत्या प्रेषितांनी नाही लिहिले, कोणत्या संदेशांनी नाही लिहिले, कोणत्या भविष्यवक्त्यांनी नाही लिहिले, कोणत्या शिष्यांनी नाही लिहिले आणि कोणत्या बिलीव्हर्स भावांनी बहिणींनी कोणत्या मिनिस्टरनी नाही लिहिले. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून आलेले शब्द आहेत.
लूक शुभवर्तमान त्याच्या 17वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये, तुम्ही स्वतःला सांभाळा, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि पश्चाताप केल्यास त्याला क्षमा कर. त्याच्यावर राग धरू नको, त्याला दुश्मन ठेवू नको. आजही माझ्या भावावर मी प्रेम करतो, परंतु जर माझे भाऊ पश्चाताप करीत आहेत तर, जर माझा भाऊ सुधरत आहे तर, माझा भाऊ झालेल्या चुका जर सोडून देत आहे तर, माझा भाऊ व्यर्थ गोष्टी करीत नाही तर, माझा भाऊ पुष्कळ लोकांना फसवायचं बंद करत आहे तर, माझा भाऊ एक वेगळं शिक्षण देत नसेल तर, माझ्या भावानी जर चिकटपट्टी तोंडाला बांधली नसली तर, माझ्या भाऊ आणि तिने पैसे मिळवणार नसला तर, मिळवत असला तर आता सोडून देण्याचा विचार केलेला असला तर, माझा भाऊ इतर लोकांच्या घराण्याचं तारण करणारा असला तर, एक घराण्याचे वाटोळ करणारा असला तर त्याला क्षमा केल्या जात नाही. त्याला देवही क्षमा करत नाही. मनुष्य शेवटी मनुष्यच आहे, मनुष्यामध्ये काहीतरी गुण असतात. अधिकार आहे परमेश्वराला क्षमा करण्याचा, परंतु केव्हा? जर आम्ही पश्चातापच करीत नाही, आम्ही परमेश्वराला काही मागतच नाही. अहो, देवाचं वचन आम्हाला सांगतंय, ज्यावेळेस उधळ्या पुत्राचा ज्यावेळेस दृष्टांत घेतला, त्यावेळेस उधळ्या पुत्र ज्या वेळेस त्या बापापासून मिळणारी संपत्ती घेऊन गेला आणि आयश आरामात जीवन जगला, आणि ज्यावेळेस त्याच्यावरती पाळी आली की जेणेकरून त्याच्या लक्षात आलं की मी जर माझ्या बापाच्या घरी जर गेलो तर पुन्हा एक वार माझा बाप माझा स्वीकार करील, पण त्याची त्यालाच लाज वाटली. तर डुकराच्या शेंगा खायला लागला ना, अशी वेळ आली ना, गाळात लोळणारी डुकरं नाही, ते डुकरं चांगले होते कारण ते पाळणारे होते ना, त्याच्यामुळे ते व्यवस्थित होती. त्याच्या डुकराची शेंगा खायची पाळली, त्यावेळेस त्याच्या घरचं वैभव त्याला आठवलं आणि तो म्हटलं, माझ्या बापाच्या घरी खूप रेल चले, मी माझ्या बापाकडे जाईल आणि काय करेन? पहिलं मी म्हणेन, हे बापा, मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाच्या विरुद्ध पाप केले, मला क्षमा कर, कारण मी तुमचा पुत्र व्हायचा लायकीचाच नाही. मला नोकर चाकर कुणीतरी दास कुणीतरी ठेव बाबा तिथं. पण केव्हा? ज्या वेळेस त्याच्या मनामध्ये पश्चाताप झाला, ज्या वेळेस त्याने चूक कबूल केली, ज्यावेळेस ती सोडून तो परत एकदा येण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्या डोक्यात एकच टार्गेट होतं की आपण पश्चाताप करायलाच पाहिजे, आपण आपली जी चूक केलेली आहे ना ती निस्तरावच लागेल. आता आपला मोठ्या भावाकडे जी संपत्ती आहे ना त्याच्याकडून घ्यायची म्हणल्यानंतर आपल्या त्याच्या पुढे खाली लीन आणि नम्रच राहावं लागेल, कारण पहिला आपल्या निम्या वाटेचे आपण घेऊन पसार झालेले आहेत आणि आता यदा कदाचित माझा बाप चांगला आहे तर माझ्या भावाला पण दापीन आणि मला कसं तरी जीवन जगायला सुरुवात करीन. तसा आमचा वरचा बाप जो आहे ना, आमच्या सारख्या भावांना दापितो. तो म्हणतो, अरे बाबा, तू आमच्याच जवळ होता, काय अडचण नाही, तुझे भाऊ हे हरवलेले आहेत, हे मेले होते, जर हे पश्चाताप करून जर येतात, हे जर परत येतात, हे जर यांचं खोटं शिक्षण सोडून देतात, खोटी प्रॉपर्टी सोडून देतात, लोकांचा लाभासाठी तोंडपूजापणा जर सोडून देतात, जर लोकांना फसवण्याचं जर सोडून देतात, जर आणि तिने पैसे मिळवण्याचं जर सोडून देतात, लोकांच्या विश्वासाने घराचा अख्ख्या घराचा सत्यानाश करण्याचं जर सोडून देतात, लबाडपणा सोडून देतात, दुष्टपणा सोडून देतात, पशुपणा सोडून देतात, आळशीपणा सोडून देतात, खादाडपणा सोडून देतात, आणि जर या वचनाच्या माध्यमातून त्यांचं अंतःकरण पश्चातापी जर झालेलं आहे, त्यांची चूक जर त्यांना सांभाळलेली आहे, तर त्यांनी जर त्याचा अपराध केलेला असेल, तो पश्चाताप केला तर त्यांना क्षमा कर. परंतु कडकपणे दोषपदरी घालायचं काही तू सोडू नको, कारण जर का तू कडकपणे दोषपदरी घालायचं सोडलं का तू बराबर यांच्या कॅटेगरी मध्ये गेला. मग सत्य असत्य, खोटं नाटक, अधोलोक स्वर्ग, नरक स्वर्ग या गोष्टीची तफावत नाही करणार. आणि म्हणून या ठिकाणी आपण जो आजचा विषय घेतलेला आहे प्रिय, शिक्षण भाग 8 मध्ये आज आम्ही तिताला पत्र त्याचा पहिला अध्याय आणि बरीचशा गोष्टी आम्ही या ठिकाणी शिकलेलो आहोत की खोटं शिक्षण देऊ नये, आणि जे काही आम्हाला समजलेलं आहे ते आम्ही करावं. परमेश्वराला माहिती आहे आम्हाला पैसा हवा आहे, पण तू अनितीने कमवू नका, नीतीने कमवा. जर बायबल सांगतंय की माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याला झोपेत पुरवण्यास समर्थ आहे, तर मग अडचण काय तुमची? तुम्ही रात्रीचं झोपतच नाही, तर अहो तुम्हाला झोपच नाही, टिटव्याचे अंडे खाल्ल्यासारखे लोक आहेत तुम्ही. रात्रंदिवस नुसतं कुणाला लुबाडायचं, कसं लुबाडायचं, कसं पटवायचं, कसं काय करायचं, प्लॅन करताय, किती पैसे यायचे, याच्यावरच तुमचं लक्ष. तुम्ही झोपा बिंदास, तुम्हाला जी काही अडचण आहे ना, परमेश्वर म्हणतो झोपेत देखील पुरवण्यास समर्थ आहे. अहो आज अनेक वेळेस असं झाले की देवाच्या सेवकांना झोपा नाहीत. या लॉकडाऊन मध्ये तर आजीबाई यांच्या झोपाच उडाल्यात, कारण जे काही थोडंफार साठलं होतं ते आता गेलंय. मग आता कुणाला लुटू, कसं चर्च चालू होईल,
कशी ऑनलाईन चालू होईल, कसं मग आता एक घरोघरी जाईल, कशा प्रकारे मी आता ते अनितीने विचारच करू नका. अहो जर एलिया सारख्या व्यक्तीला आमच्या स्वभावासारखा होता आणि परमेश्वर कावळ्याला आज्ञा देतो आणि तो मांसाचा तुकडा आणि भाकर घेऊन त्या डोंगरात जातो, तर तुमच्या घरी स्वतः दानपात्र घेऊन, राशन पाणी घेऊन, जे काही तुम्हाला हवं आहे ना ते घेऊन तुम्हाला झोप्यात तुमचा दरवाजा ठोकायला कोणीतरी देवाचा माणूस त्या ठिकाणी येईल. काळजी करू नका, त्याच्याविषयी चिंता करू नका. परंतु तुम्ही रातभर झोपतच नाही आणि तुम्ही लोकांना झोपातून उठवायला दरवाजा ठोकायला जातात. मग ते लोक म्हणते सॉरी, कारण आम्हीच लॉकडाऊन मध्ये येतो. लोक लॉकडाऊन मध्ये असताना देखील तुमच्या घरचा येऊन तुमचा दरवाजा ठोकीतील. त्याच्यासाठी फसवू नका. हे शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून हे शिक्षण भाग 8 आम्ही पाहिला. आपला वेळ या ठिकाणी संपत आहे. प्रिय परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईन. या ठिकाणी शिक्षण भाग 9 पुन्हा एक वार आम्ही लाईव्ह फेसबुकवर येणार आहोत. बळीचा बकरा, एक खाली कमेंट आलेली आहे. बळीचा बकरा कोण बनतं? जो भोळे असते ते. आणि मग त्या भोळ्यांना विनंती, भोळ्यांनो आता भोळेपणा सोडून द्या, भोळ्यांनो देवाच्या वचनाकडे वळा, भोळ्यांनो देवाच्या वचनाचा स्वीकार करा, भोळ्यांनो त्या खोट्या शिक्षणामधून बाजूला या, भोळ्यांनो तुम्हाला बकरा बनवत आहेत, तुम्हाला बकऱ्याचं काम काही पाळणं नाही. बकऱ्याला थोड्या दिवस पाळल्या जातं, ताजा तवाना तगडा केला जातं, मुंडी उसुरी मारल्या जाते. हे बळीचे बकरे बनवू नका. तुमचा इथं पाळक साहेब सुरा मारित आणि तो सैतानी तुमच्यावर सुरा मारितोय आणि आज लोकांमध्ये तुमच्यावर तो करवतच ठेवलेला आहे. आणि म्हणून या बळीचा बकरा बनू नका. खोट्या शिक्षणामध्ये असू नका. सत्य शिक्षणाचा स्वीकार करा, परमेश्वराकडे वळा, पश्चाताप करा, आपापल्या भावाला क्षमा करा. त्यांनी पश्चाताप नाही केला ना, क्षमा करू नका. बायबल असं सांगतंय की तुम्ही स्वतःला सांभाळा. लूक ऋषीवर्तमान अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 3. कारण आपण त्यांना त्याची पश्चाताप न करता त्यांना आम्ही क्षमा जरी केली ना तर त्यांना त्याचं काही वाटत नाही. जोपर्यंत ते स्वतः किंवा मी जोपर्यंत स्वतः पश्चाताप करत नाही आणि माझ्या भावाची क्षमा मागत नाही, तोपर्यंत त्याचा आणि माझा सलोख होऊ शकत नाही. नुसतं जा मी तुला क्षमा केली नाही, अंतःकरणात काळ ढवळून पेटीत जाऊसर जर आहे तर त्याचा फायदा काय? ती क्षमा तशी नाही पाहिजे, खरोखर पाहिजे की भावा मी तुझा अपराध केलेला आहे, हा माझा अपराध. आणि याची तुम्हाला तो अपराध मानता हा म्हणजे मी क्षमा केली भाऊ तुला. मग बळीचे बकरा बनू नका आणि खोट्या शिक्षणाच्या नादी लागू नका आणि अनेक लोकांपासून सावध राहा. कारण थोडासा वेळ राहिलेला आहे. येऊया प्रिय परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. सुंदर अशा वेळेबद्दल आम्ही परमेश्वरचे आभार मानतो. देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे सिस्टर ब्रदर ज्यांनी काय आज लाईव्ह मध्ये पाहिलेलं आहे, जे यानंतर पाहणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात परमेश्वर त्यांना आशीर्वादित केलेला आहे, करीत आहे आणि इथून पुढे देखील करणार आहे. परंतु केव्हा? पुन्हा एक वार मी सांगेल, जर तुम्ही आणि मी देवाच्या सत्य वचनामध्ये असेल तर नामधारीपणाला कुठल्याही प्रकारचा आशीर्वाद मिळणार नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या भावाला क्षमा करावं, त्याचप्रमाणे आम्ही पश्चाताप करावं, खऱ्या खोट्या लोकांची ओळख करावी, त्यांना आम्ही सोडून द्यावं, बळीचा बकरा बनू नये, त्या दावणीपासून दाव तोडून पळून यावं. जर तुम्ही लवकर जर आले नाही तर तुमच्या माझ्या मानावर सुरी ठेवल्याशिवाय तो सैतान राहणार नाही. कारण सैतानाचा काळ थोडा राहिलेला आहे आणि आता सगळे मेंढर बकरी जेवढे काय आहेत ना, लोक कापण्यासारखे जेवढे आहेत ना, ते सगळे तयार झालेले आहेत आणि सैतान त्याचा हत्यार घेऊन आमच्यावर उपस्थित आहे. त्या सैतानाला त्याच्यापासून सुटण्यासाठी, त्याच्या खुटीपासून सुटण्यासाठी त्यांनी जे दाव बांधले ना आम्हाला, ते दाव तोडण्यासाठी वचनाची करवत घ्या, वचनाची तलवार घ्या, वचनाचं सामर्थ्य घ्या. सत्य तुमच्याजवळ असू दे, ऑटोमॅटिक तुमचे दावे तुटले जाईल. कारण देवाचं वचन सांगते सत्य तुम्हाला समजल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. येऊया आपल्या प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र थोर सेनाधीश बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात शिक्षण भाग 8 प्रिय बापा तू आशीर्वादित केलास, त्याबद्दल तुझी स्तुती करतो. वचनाच्या माध्यमातून खोटं शिक्षण काय आहे प्रिय बापा तू आम्हाला शिकवलंस, त्याला पत्राच्या माध्यमातून आज आम्ही त्याचं अध्ययन करावं, मनन करावं, चिंतन करावं आणि त्यावर सखोल माहिती पवित्र आत्मे आम्ही तुझ्याकडून मिळावी.
कारण जगातला व्यक्ती त्याच्या बुद्धीप्रमाणे, त्याला समजाप्रमाणे, त्याच्याकडे असलेल्या ज्ञानाप्रमाणे किंवा देवांच्या पाचरणाप्रमाणे तो सांगतो. परंतु परमेश्वर देव बाप्पा ज्यावेळेस पवित्र आत्मा वैयक्तिक लोकांना ज्यावेळेस हे वचन समजून सांगतो, खरं त्यावेळेस त्यांचं बंद मुक्त होण्याचा टायमिंग असतो. म्हणून अनेक लोकांनी वचन वाचावं, त्यावर मनन करावं, चिंतन करावं, अध्ययन करावं आणि हे वचन स्वीकारण्यासाठी, या वचनाच्या मदतीतून आम्ही बाहेर निघण्यासाठी आणि देवाच्या सार्वकालिक जीवनामध्ये येण्यासाठी, आशीर्वादामध्ये येण्यासाठी आम्ही आमचे बंधन जोखडं तोडून, आम्ही झुगारून, आम्ही पश्चाताप करून आम्ही परमेश्वराकडे यावं अशी तू कृपा कर. आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी, विशेष करून आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर डिपार्टमेंट, सफाई कामगार, सर्व सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषेक रेव्हरंड पास्टर साहेब, पाळक साहेब, फादर साहेब, बिशप साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, आणखीन जेवढे कोणते साहेब आहेत ते, त्यांची सेवा आणि परमेश्वर देव बाप्पा वचनाचं सत्य आम्हा प्रत्येकावर असू दे. आणि या युगाच्या समाप्तीला जीवन जगत असताना आम्ही त्या खोट्याला नाकारावं आणि सत्याला स्वीकारावं अशी तू कृपा कर. सर्व आदर तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्या तो आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. God bless you.